नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवतोय कारण हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण नीट 2024च्या रजिस्ट्रेशन फॉर्म्सला सुरुवात झालेली आहे, नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. याच अनुषंगाने या व्हिडिओमध्ये नीट रजिस्ट्रेशन संदर्भातील काही महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाची माहिती आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने समावेश होईल नीटच्या ऑफिशियल इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये काही महत्त्वाच्या सूचना नमूद केलेल्या आहेत त्याबद्दल. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करताना मुलांनी नेमक्या कोणत्या चुका करायच्या नाहीत जेणेकरून भविष्यात होणाऱ्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आपल्याला अडचणी येणार नाहीत, या मुद्द्यावरती एक चर्चा होईल. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, ज्यामध्ये बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की यावर्षी नेमके डॉक्युमेंट्स अपलोड कोणते करायचे आहेत, याबद्दल एक चर्चा होईल. ठीक आहे. तत्पूर्वी विश्व काउन्सिलिंगच्या या इन्फॉर्मेटिव्ह सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक हर्षवर्धन. नीट यूजीच्या रजिस्ट्रेशन संदर्भातील सविस्तर माहितीचा एक ड्राफ्ट मेसेज मी माझ्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यापूर्वीच शेअर केलेला आहे. विद्यार्थ्यांना माझा टेलिग्राम चॅनल डेली अपडेटसाठी, नीट काउन्सिलिंगच्या डेली अपडेटसाठी जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मुलांनी ती चेक करावी आणि चॅनल जॉईन करावे. त्याचबरोबर माझं व्हॉट्सअप ग्रुप ही जॉईन करा जेणेकरून आपल्याला काउन्सिलिंग संदर्भातील सर्व अपडेट, सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. सो वळूया काही महत्त्वाच्या तारखांकडे ज्या नमूद केलेल्या आहेत नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये. अर्थात ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म 9 फेब्रुवारी ते 9 मार्च इतका वेळ असेल. विद्यार्थ्यांनी अजिबात फॉर्म फिलिंगची घाई करू नका. सर्व गोष्टी माहीत झाल्याशिवाय फॉर्म फिल करू नका. बराच वेळ दिलेला आहे यावर्षी नीटने आपल्याला फॉर्म फिल करण्यासाठी. साधारण 1 महिन्याचा काळ आपल्याकडे आहे. ठीक आहे. त्यामुळं इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करा, ते पूर्णपणे वाचून घ्या आणि मग फॉर्म फिल करा. इन्फॉर्मेशन बुलेटिनची PDF मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती एकदा डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन, म्हणजे जी तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे रजिस्ट्रेशनची, ती 9 मार्च पर्यंत तुम्ही भरू शकता, रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे. करेक्शन इन पर्टिक्युलर्स, म्हणजे नीटचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना मुलांकडून ज्या चुका होतात त्या सुधारण्यासाठी एक चान्स दिला जातो, तो म्हणजे करेक्शन विंडो. करेक्शन विंडो येत्या काळात ओपन होईल. बट या संदर्भात इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये खूप महत्वाची माहिती दिलेली आहे, ती मी पुढे डिस्कस करेन. ठीक आहे. सो करेक्शन विंडो हा येत्या काळामध्ये डिस्कस केला जाईल, म्हणजे त्याची डेट अनाऊन्स केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी, वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी किती फी पे करायची आहे त्याचा एक तपशील इथं दिलेला आहे. त्यामध्ये जनरल आणि NRI कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1700 रुपये ऑनलाईन फी भरायची आहे. जनरल EWS, OBC, NCL या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 1600 रुपये फी भरायची आहे. त्याचबरोबर SC, ST, PWD या विद्यार्थ्यांना 1000 रुपयाची रजिस्ट्रेशन फी पे करायची आहे. नाव बी केअरफुल, जनरल EWS ज्या ओपन विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत आहेत, असे विद्यार्थी जनरल EWSचा लाभ घेऊ शकतील. बट हे EWSचं सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मॅटमध्ये असेल, याची माहिती ठेवा मी. ठीक आहे. त्याचबरोबर OBC, NCL पहा, स्टेटमध्ये जे विद्यार्थी VJ, NT 1, 2, 3 या कॅटेगरीमध्ये मोडतात, हेच विद्यार्थी सेंट्रलमध्ये OBC, NCL म्हणून मोडतील. ठीक आहे. याबद्दल सविस्तर चर्चा पुढे आपण करणार आहोत. त्यानंतर अनाउन्समेंट ऑफ द सिटी ऑफ एक्झामिनेशन, ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर काही काळामध्ये, पुढील काळामध्ये मुलांनी जे सेंटर्स दिलेले, सेंटर बद्दल सिटी दिलेली, त्याची एक अनाउन्समेंट होती. येत्या काळामध्ये त्याचं आपल्याला माहिती मिळेल. त्यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड कधी करायचं आहे याची माहिती येत्या काळामध्ये मिळेल. डेट ऑफ एक्झामिनेशन ऑब्विसली 5 मे आहे. आणि त्याचबरोबर महत्वाची माहिती यामध्ये काय दिलेली आहे, महत्वाची तारीख कोणती आहे, डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट. 14 जूनला 5 मेला होणाऱ्या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. बरं, ही जी मीनवाईल सगळी माहिती आहे, म्हणजे अनाउन्समेंट ऑफ सेंटर सिटी, डाउनलोडिंग ऑफ हॉल तिकीट, त्यानंतर आन्सर की पब्लिश होते, त्यानंतर OMR शीट जनरेट होते, ह्या सगळ्या एंटिटीज, ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ऑनलाईन पद्धतीने नीटच्या वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती वेळोवेळी पब्लिश होतात. या
पुढील प्रक्रियांबद्दल सगळी माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर माझं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्या लिंक्स मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, वळूयात पुढे. बुलेटिन मध्ये काही महत्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे ती थोडक्यात डिस्कस करूयात आपण. ठीक आहे, बुलेटिन मध्ये एक नमूद केलेला आहे मुद्दा, तो म्हणजे नो करेक्शन फॅसिलिटी विल बी गिव्हन ऍट एनी स्टेज आफ्टर द रजिस्ट्रेशन. म्हणजे मुलं फॉर्म फिल करताना ज्या चुका करतायत त्या सुधारण्याची यांच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन नुसार दिलेल्या माहितीनुसार हे काय म्हणतायत की करेक्शन फॅसिलिटी दिली जाणार नाहीत. पण माझ्या अनुभवानुसार दरवर्षी करेक्शन विंडो ओपन होतो, तरीही विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल करताना खूप काळजी घ्यायची आहे. दुसरा मुद्दा दिला इथं, बी एक्स्ट्रीमली केअरफुल इन फिलिंग द ऍप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, त्यामुळं मुलांनी खूप काळजी घ्यायची फॉर्म फिल करताना, कुठल्याही प्रकारच्या चुका होऊ देऊ नका. नेमक्या कुठल्या चुका होऊ द्यायच्या नाहीत हे आपण पुढे डिस्कस करूयात. ठीक आहे, त्यानंतर काही महत्वाची माहिती मला इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिसते, ती म्हणजे कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू फिल ओनली वन ऍप्लिकेशन फॉर्म. ही सगळ्यात महत्वाची माहिती असेल. मुलं काय करतात माहिती का, चुका झाल्यानंतर फॉर्म फिल करताना चुका झाल्यानंतर दुसरा एक फॉर्म भरायचा प्रयत्न करतात. असं अजिबात करू नका. एका विद्यार्थ्याने एकच ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, त्याच्या खात्यामध्ये एकच ऍप्लिकेशन नंबर आला पाहिजे. अदरवाईज कुठल्याही स्टेजला तुमचं कॅन्डिडेटचर कॅन्सल करण्यात येईल. ठीक आहे, कुठल्याही स्टेजला म्हणजे काय, नीट अथॉरिटीला समजा जाणवलं की रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही एकाऐवजी 2 फॉर्म फिल केले होते, किंवा काउन्सिलिंगच्या वेळेस जी स्क्रुटिनी होते त्यावेळेस जर आढळलं की तुम्ही एकपेक्षा जास्त ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत, तर तुमचं ऍट एनी स्टेज कॅन्डिडेटचर कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर आणखी काही महत्वाची सूचना. हो, बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असतो, येलो स्ट्रीप मध्ये जी सूचना दिसते याच्यावरती फोकस करा. बऱ्याच मुलांची एक शंका असते की मी दिलेल्या सेंटरमध्ये मला हवं असलेलं सेंटर कधी मिळेल. बरेच मुलं म्हणतात पहिला फॉर्म भरल्यानंतर मला पाहिजे ते सेंटर मिळेल. अजिबात एकदम चुकीचं आहे हे. ठीक आहे, तुमचा चॉईस ऑफ सेंटर सिटी हा डिपेंड असतो तुमच्या परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस वरती. यावर्षी चेंज काय झालेला आहे नीट फॉर्म भरताना, तर मागच्या वर्षी तुम्हाला 2 सेंटर्स द्यायचे होते, पण यावर्षी तुम्हाला सेंटर चॉईस हे 4 द्यायचे. कुठलेही 4 जिल्हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. दिलेला पहिला जिल्हा म्हणजे तुमचा पहिला प्रेफरन्स असणार आहे. म्हणजे मुलांना तो जिल्हा सेंटर सिटी म्हणून, एक्झामिनेशन सेंटर म्हणून हवा असतो आधी. तर तेच मिळण्यासाठी एक महत्वाचा पॅरामीटर कोणता असतो, परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस. आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी परमनंटली पुण्यात स्थायिक आहे आणि तो सध्या प्रेझेंटली कुठं आहे, मुंबईमध्ये शिकतोय. त्याला जर सेंटर सिटी ही मुंबई पाहिजे असेल तर त्याने काय करावं, प्रेझेंट ऍड्रेस हा मुंबई ठेवावा, परमनंट ऍड्रेस हा पुणे ठेवावा, जेणेकरून तुम्हाला मुंबई या सेंटरचा पहिला विचार केला जाईल. ठीक आहे, किंवा सगळ्यात इझी वे, परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस दोन्ही सेम ठेवा, जेणेकरून तुम्ही दिलेला पहिला प्रेफरन्स ऍज सेंटर सिटी मध्ये म्हणून अलॉट होईल. ठीक आहे, ह्या काही महत्वाच्या सूचना होत्या ज्या मुलांना व्यवस्थित कळाल्या असतील. वळूयात पुढच्या सेक्शनकडे, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत फॉर्म भरताना नेमक्या कोणत्या चुका करायच्या नाहीत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे पहिला मुद्दा येतो, नेम ऑफ द स्टुडंट अजिबात चुकायचं नाही, ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स करायच्या नाहीत. नेम तुमचा नमूद करताना केअरफुली सगळे स्पेलिंग्स बघून एंट्रीज करा. आणि तुमचं नाव टाकताना, विद्यार्थ्याचं नाव टाकताना रेफरन्स कुठल्या डॉक्युमेंटचा घ्यायचा आहे, तर 10th सर्टिफिकेट, 10वीची सनद किंवा तुमची 10वीची मार्कशीट, त्याप्रमाणे तुमचं नाव एंटर करायचंय. ठीक आहे, त्यानंतर दुसरा पॅरामीटर महत्वाचा येतो, तो म्हणजे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ अजिबात चुकायची नाही. ठीक आहे, त्यानंतर महत्वाचा तिसरा पॅरामीटर म्हणजे जेंडर. व्यवस्थित एंट्री करताना घाई करायची नाही, जेंडर व्यवस्थित आपलं पुट करायचंय. त्यानंतरचा महत्वाचा पॅरामीटर तुमची कास्ट. कास्ट बद्दल मला थोडंसं इथं सविस्तर चर्चा करायची आहे. कास्ट कॅटेगरी आपली अजिबात चुकू नका. ठीक आहे, आता
जे विद्यार्थी मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे जे विद्यार्थी स्टेटमध्ये VJ NT 1, 2, 3 या कॅटेगरीमध्ये मोडतात यांची कॅटेगरी नीटचा फॉर्म भरताना तुम्हाला दिसणार नाहीत. हे पर्टिक्युलर कॅटेगरीज दिसणार नाहीत. रादर याऐवजी तुम्हाला काय इनपुट करायचंय तिथं OBC NCL. अँड बी केअरफुल, ज्यांचं यावर्षी सेंट्रल OBC सर्टिफिकेट निघत असेल अशाच विद्यार्थ्यांनी त्यांची कॅटेगरी OBC NCL टाका, अन्यथा कॅटेगरी ओपन ठेवा, पुढे जाऊन अडचण येऊ शकते. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी EWS आहे अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट मिळतं का नाही हे चेक करा आधी, आणि मगच तुमची कॅटेगरी जनरल EWS या कॅटेगरीमध्ये पुट करा. अदरवाईज तुमची कॅटेगरी ओपन ठेवा, अन्यथा येणाऱ्या काउन्सिलिंगच्या काळामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात. आता हे पॅरामीटर्स का महत्वाचे आहेत, त्याचबरोबर आणखी पॅरामीटर्स आहेत दोन, डिस्कस करूयात आपण. ते म्हणजे तुमचे 10वी आणि 12वीचे मार्क इनपुट करताना काळजी घ्यायची. 10वीचे तुमचे टोटल मार्क्स असतील, पर्सेंटेज असतील, इयर ऑफ पासिंग असेल, तेही महत्वाचं आहे, व्यवस्थित नमूद करा. त्याचबरोबर 12वीचे तुमचे मार्क्स, इयर ऑफ पासिंग, पर्सेंटेज, त्याचबरोबर 12वीचे सविस्तर मार्क तुम्हाला नमूद करावे लागतात, जे म्हणजे बायोलॉजीचे मार्क्स, फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स, त्याचबरोबर इंग्लिश सब्जेक्टचे मार्क्स, हे काळजीपूर्वक भरा. आता हे पॅरामीटर्स तुमचे का महत्वाचे आहेत, मी फक्त एवढेच पॅरामीटर व्यवस्थित भरा असं का सांगतोय, कारण या पॅरामीटर वरून तुमचा पुढचा ऑल इंडिया रँक ठरणार आहे. सो दीज आर द सिग्निफिकंटली रिस्पॉन्सिबल पॅरामीटर्स टू जनरेट युअर फ्युचर ऑल इंडिया रँक. ठीक आहे, त्यामुळं या गोष्टी भरताना विद्यार्थ्यांनी अजिबात चुका करू नका. वेळ भरपूर आहे, सगळी माहिती गॅदर करा. एक फॉर्म सुरुवातीला सॅम्पल फॉर्म म्हणून भरून ठेवा तुमच्याकडं मॅन्युअली, आणि तो पाहून सगळी माहिती फॉर्म मधली भरून घ्या. मी एक सॅम्पल फॉर्म तयार केलेला आहे नीटचा, ऍज इट इज पोर्टलमध्ये जसं आहे त्याप्रमाणे, सगळ्या एंट्रीज तशाच असणार आहेत त्या फॉर्म मध्ये. त्या फॉर्मची PDF मी एक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ती एकदा चेक करा, डाउनलोड करा, तो फॉर्म भरा, आणि मग तुमचा पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्म भरा. याची खूप मदत होईल विद्यार्थ्यांना. ठीक आहे, सो त्यानंतर वळूयात डॉक्युमेंट नेमके आपल्याला अपलोड कुठले करायचे. ठीक आहे, नेमके डॉक्युमेंट्स आपल्याला नीटचा फॉर्म भरताना अपलोड कोणते करायचे, यामध्ये 2 प्रकार येतात. इथं मुलं कन्फ्युज असतात, नेमके हातात कुठले डॉक्युमेंट्स ठेवायचे आणि त्याचबरोबर पोर्टलवरती अपलोड कुठले डॉक्युमेंट्स करायचेत आपल्याला. ठीक आहे, त्यामध्ये मी आता जे डॉक्युमेंट सांगणार आहेत ते कुठले असणार आहेत, फक्त आणि फक्त पोर्टलमध्ये फॉर्म भरताना स्कॅन करून अपलोड करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स असणार आहेत. ओके, त्यामध्ये पहिला डॉक्युमेंट येतो आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल तुमचं. ठीक आहे, किंवा हे दोन्ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर 12चा तुमचा ऍडमिट कार्ड चालेल. ठीक आहे, आधार कार्ड स्कॅन करायचंय, अपलोड करायचंय. त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट जो अपलोड करायचा आहे, पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि त्याचबरोबर पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ. पासपोर्ट साईज फोटोग्राफ हा लहान असतो, पोस्ट कार्ड हा मोठा असतो 4x6 इंचेसचा या साईज मध्ये. ठीक आहे, फोटो काढताना महत्वाची काळजी काय घ्यायची, बॅकग्राऊंड व्हाईट असलं पाहिजे, फोटोच्या खाली तुमचं संपूर्ण नाव असावं, आणि ज्या दिवशी फोटो काढलाय त्या दिवशीची डेट असावी. ठीक आहे, त्यानंतर 10 बोटांचे फिंगरप्रिंट्स असतील. ठीक आहे, ज्याबरोबर 10वीचा एक सनद लागेल जो अपलोड करण्यासाठी तुम्हाला लागेल. ठीक आहे, सो हे झाले डॉक्युमेंट्स अपलोड करण्याबद्दलची माहिती. यावर्षी सगळ्यात महत्वाचा मुद्दा डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला जाणवेल तो म्हणजे तुम्हाला यावर्षी कास्ट सर्टिफिकेट किंवा डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा नाही, अपलोड करायचा नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप करताना हा मुद्दा अपलोडिंगच्या ठिकाणी दिसत नाहीयेत, त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. मागच्या वर्षी काय होतं, कास्ट सर्टिफिकेट जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमध्ये होते त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं होतं, ते कास्ट सर्टिफिकेट ज्या वेळेस नव्हतं मुलांकडे त्यावेळेस नीटने एक ऑफिशियल डिक्लेरेशनचा फॉर्मॅट दिला होता, तो डाउनलोड करून फिलअप करून त्याऐवजी तो भरायचा होता. या दोन्ही गोष्टी यावर्षी करायच्या नाहीत. ठीक आहे, आय होप या सगळ्या सूचना विद्यार्थ्यांना कळाल्या असतील. तरीही विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे,
सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नीट काउन्सिलिंग संदर्भातील डे टू डे अपडेट्स आपल्यापर्यंत मिळत राहील, कोणतीही माहिती मिस होणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल डेली अपडेटसाठी, डेली माहितीसाठी जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ज्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. येणारे नेक्स्ट व्हिडिओ माझे कुठले असतील त्याबद्दल एक थोडीशी चर्चा करतो. ते म्हणजे कर्नाटक सीईटी बद्दल. खूप महत्वाची माहिती असेल ती. बरेच विद्यार्थ्यांना ही माहिती आणखी पोहोचलेली नाही, कारण माझ्याकडे जेवढे रजिस्ट्रेशन सध्या होत आहेत कर्नाटक सीईटी बद्दलचे, त्यांचा आकडा खूप कमी आहे. त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतोय कर्नाटक सीईटी बद्दलचा. आणि त्याचबरोबर मुलांचं खूप डिमांड आहे की सर 2023च्या नीटचा कट ऑफ एक डिक्लेअर करावा, त्याबद्दल एक डिस्कशन व्हावं. त्या अनुषंगाने आपण नीट 23च्या MBBS BDS ॲज वेल एज BMS चा कट ऑफ ही डिस्कस करू. तो व्हिडिओ मी घेऊन येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.